ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. मी विकार अहमद मुख्तार शेख, नगरसेवक मुख्तार शेख यांचा चिरंजीव. प्रभाग क्रमांक 13 इथून पुणे स्टेशन, ताडीवाला रोड, जय जवान नगर इथून मी इच्छुक आहे. आणि खूप वर्षापासून सातत्याने आम्ही या एरियामध्ये कसबापेठ, मंगळपेठ, जुना बाजार असे अनेक वर्षापासून आपण दीपावलीत काही ना काही उपक्रम घेत असतो. त्यानुसार आपण यावेळेस किट लोकांनापर्यंत जायला पाहिजे, त्यासाठी आपण एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्ही 3-3.5 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. आज पण 500 किट आम्ही संध्याकाळी वाटणार आहेत. आमचं 4-5 हजारचं एक टार्गेट आहे. त्या दिवाळीमार्फत आपण आपलं कर्तव्य म्हणून लोकांपर्यंत पोहोचून एक छोटीशी भेट आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न करत आहोत. आमच्या इथं जे वस्ती आहे तिथंमध्ये खूप लोक राहतात. त्या लोकांना काहीतरी आमच्यातर्फे काहीतरी आधार झाला पाहिजे. आपलं कर्तव्य समजून आम्ही हे काम करत आहोत. आणि पुढची वाटचाल कशी असेल आता इलेक्शन येत आहे त्याबद्दल? आता पुढची वाटचाल अशी की आमच्या प्रभागात खूप प्रश्न आहे. ट्रॅफिकचा प्रश्न आहे. जुन्या बाजारात तुम्ही बघत असाल तर तिथं स्थानिक जे लोक आहेत ते फर्निचरचा बाजार आहे, कोंबडी बाजार आहे, असे भरपूर प्रश्न आहे. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. आणि इथं खूप सारे स्लम आहे. त्या स्लम आम्हाला इथं SRA मार्फत डेव्हलप करायचे. त्यानं लोकांचं राहणीमान सुधरल आणि राहणीमान सुधरल्यानं लोकांची आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ होतील. आणि शिक्षणामार्फत पण आम्हाला खूप योजना इथं काम करायचे. आणि परमेश्वरांनी संधी दिली की मागच्या वेळेस माझ्या वडिलांना दिली होती, 92मध्ये दिली, 92मध्ये, 2006ला दिली. 2 वेळेस माझे वडील इथून नगरसेवक होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 150 लोकांना पुणे महानगरपालिकेमध्ये कामाला लावलं. कामाला लावत असताना कोणाची चहा पण नाही पिली. स्व खर्चाने त्यांनी सगळ्यांना लावलं. त्यांच्या पावलावर पाव ठेवून मी या प्रभागात त्यांचा आदर्श समोर ठेवून मी गोरगरीब लोकांची आणि सगळ्या समाजाची कामं करण्याचा माझा निर्धार आहे. आणि मी ते पूर्ण करण्यासाठी मी हे काम करत आहे. आणि तुमचे चिरंजीव इच्छुक आहेत तर काय सांगा तुम्ही? आज हा जो प्रभाग आहे 1992, तसं माझा जन्म कागदीपुरात, कसबा पेठेत. तर या ठिकाणी अनेक अडचणी या ठिकाणी होत्या आणि आजसुद्धा काही प्रमाणात आहे. ते सोडवण्यासाठी ह्या भागातल्या नागरिकांनी मला ताकद दिली, सहकार्य केलं. त्यामुळे मी 92 साली अपक्ष म्हणून या भागातून निवडून आलो. निवडून आल्यानंतर ज्या अडचणीला मी होतो ती अडचण डोळ्यासमोर ठेवून या भागाचा जे महानगरपालिकेकडून जो विकास व्हायचा ते विकास आम्ही करतो. पण या ठिकाणी सामाजिक सलोखा ठेवायचं काम केलं. या ठिकाणी दलित, मुस्लिम, भोई, चर्मकार समाज आहे, माळी समाज आहे, कुंभार समाज, हे सर्व समाज आम्ही एकत्र येऊन या कसबा पेठेत एकत्र काम करत राहिलो. सुदैवाने मी निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत मला आपल्या भागातल्या लोकांना कामाला लावायची संधी मिळाली. मी जवळजवळ 250-300 लोकांना महानगरपालिकेत कुणाचंही चहा न पिता लावलं. आज त्यांचाच आशीर्वाद आहे जो मी आजपर्यंत लढतो आहे. आज माझ्या घरातून माझा चिरंजीव, माझा मुलगा विकार शेख अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लागला, बघतोय. म्हणून मी त्याला पाठिंबा दिला की तू सामाजिक समतोल राखू शकतो, लोकांची सेवा करू शकतो, तर या क्षेत्रात उतरायचं. हे क्षेत्र कष्टाचं आहे, समंजसपणाचं आहे. तो त्यांनी निर्धार केला. त्यामुळे मी त्याला या ठिकाणी उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि मला आनंद होतो आहे. विकार हा, मी सर्वसामान्य कुटुंबामधला काम करत इथं आलो. विकार हा एक व्यावसायिक झाला, तो एक बिल्डर झाला. त्यामुळे परमेश्वराने त्याला 4 पैसे दिले. आम्ही थोड्या प्रमाणात काम करत होतो, वाटावाटी. तसं मी लोकच मला मदत करायची. पण आज याच्याकडे 4 पैसे आले तर त्यांनी अत्यंत माझंच काम वाढवलं. आज जवळजवळ 4-5 हजार लोकांना दिवाळीनिमित्त किट वाटप केले. आता मुस्लिम समाजाची ईद येते त्यावेळेला त्यांनी दूध वाटप केलं, शुरकुर्मा वाटप केला. हे जे करत राहिलं हे एक पुण्याचं काम, माणसं जोडण्याचं काम, माणसं उभं करण्याचं काम हे करतो आहे. आता ह्याच्याच माध्यमातून माझी जे हातातून राहिलेलं काम होतं ते मला पूर्ण करायचं. ते जुना बाजार या ठिकाणी एक व्यावसायिक बिल्डिंग उभं करायची. त्या भागातल्या राहणाऱ्या लोकांना त्या बिल्डिंगमध्ये दुकानं मिळाली पाहिजे.
त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जर परमेश्वराने माझ्या मुलाला निवडून आणलं तर आमच्या प्रभागाच्या वतीने आमच्याबरोबर नगरसेवक येतील, आम्ही सर्व सहकारी एकत्र येऊन या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट उभा करू आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करू असं मला वाटतं. आपल्या माध्यमातून सर्व समाजाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा आशीर्वाद जसा मला लाभला तसं माझ्या चिरंजीवला लाभावं अशी त्यांना विनंती करतो. जय हिंद. भाई सब लोगों को दिवाली की मुबारकबाद. और अपने एरिया के अंदर विकार जो युवा नेता है ये अपनी तरफ से पूरी कोशिश करके लोगों के सुख में आना दुख में आना, एक नंबर से आधी रात को कभी भी फ़ोन करो वो हाजिर हो जाते. तो सब लोगों ने मिल के एक बार विकार शेख इनको चांस देना चाहिए. उसके बाद में आप देखो कि एरिया का विकास होगा, गरीब लोगों को उनको मिलेंगी नौकरी का, लोगों को सहारा मिल जाएगा. और ये उसके स्वार्थ के लिए नहीं कर रहा, उसकी एक इच्छा है. अल्लाह ने जो उसको देना था अल्लाह ने उसको सब दिया. वो चाहता तो बैठ के खा सकता है, लेकिन उसका एक मकसद है कि मेरे पापा ने तकलीफ़ उठाए, मैंने तकलीफ़ उठाया, तो मेरे एरिया में जितनी भी गरीबी है उसको हटाए कैसा जा सकता. आज लोगों को हॉस्पिटल में बहुत प्रॉब्लम आ रहा, तो विकार भाई हॉस्पिटल में जाके लोगों के मसले सॉल्व कर रहे, तो लोग इतने खुश है. बस मैं सब लोगों से एक अपील करता हूँ, एक बार इच्छा और एक नियत कर लो कि विकार भाई को एक बार खाली निवड़ के लेके आओ और अपने जो एरिया का जो विकास है वो आप खुद देखो. बस.